या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंद्रजीत दादा, मराठी साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंदे मातरम या गीताचा इतिहास जो लोकांपर्यंत किंवा सर्वसाधारणपणे क्रमिक अभ्यासक्रमातून शाळेतून जो कधीच पुढे आलेला नाही, तो लोकांपर्यंत यायला पाहिजे. या तळमळीतून या कार्यक्रमाची ज्यांनी योजना केली, मराठी साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखा, तर आम्ही धन्यवाद देतो. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे 6 वाजून 25 मिनिटांनी बरोबर 25 मिनिटाला 2 मिनिटं कमी असताना इथे व्यासपीठावरती बोलवण्यात आलं. आणि बरोबर म्हणजे ही सवय, ही देखील एक चांगली गोष्ट आहे, कारण सवयीतूनच चारित्र्य घडतं खरं तर. आणि आजवर सोलापुरात साधारणपणे असं होतं की आता 6:30चा कार्यक्रम म्हणजे ठीक आहे, कारण तसाही सुरू होईल असं काही धरून आपण येत असतो. तर अशा एक नवीन पायंडा म्हणा किंवा वेळेमध्ये सुरू झालं ही एक जमेची आणि चांगली बाजू आहे. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कधी कधी असं होतं की अपेक्षा नसलेल्या फार मोठ्या गोष्टी सहजगत्या घडून जातात, तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला ध्यानात येत नाही. जसं की जेव्हा 370 कलम हटलं गेलं काश्मीरमधून, लोकांनाही असं होऊ शकतं याची कल्पनाच कोणाला नाही आहे, कारण जवळजवळ 6 दशकाहून अधिक काळ हे कधीतरी स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी कोणी कल्पना केलेली नव्हती. जेव्हा अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या संदर्भात निकाल आला, तेव्हाही असं झालं की लोकांना सर्वोच्च न्यायालयाकडून ज्या पद्धतीने निकाल आणि त्यानंतरचं सगळं ट्रस्ट स्थापन करणं, ते प्रत्यक्षात येणं, ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या द्वारा घडल्या, ह्या कोणी अपेक्षा केल्या नव्हत्या. पण अपेक्षेपेक्षा जास्त काही घडलं आणि पुढे देखील आपण पाहतो. अशा घटनांची मालिका गेल्या काही वर्षात होते. त्यामध्ये एक आहे वंदे मातरम सगळ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि शाळांमध्ये संपूर्णतया गायलं जाईल असा निर्णय भारत सरकारने घेतला. आणि ते खूप स्मूथली, खूप सुलभपणे त्याची अंमलबजावणी पण आता देशभरामध्ये हळूहळू होताना दिसते. म्हणजे जे की एक 10-15 वर्षापूर्वी आम्ही बातम्यांमध्ये वगैरे वाचायचो, कुठे खूप झालं की वंदे मातरमला अमक्याने विरोध केला, तमक्याने विरोध केला, किंवा खूप आधी बघा की योगाच्या बद्दल पण असं व्हायचं की या देशातून विरोध झाला, अमुक लोक विरोध करतायत. पण नंतर आपण पाहिलं की जगातील 170 देशांपैकी 140 देशांनी खूप उत्स्फूर्तपणे योग हे स्वीकारले. आणि आता जेवढे युनायटेड नेशन्सकडून आंतरराष्ट्रीय दिवस साजरे होतात, कदाचित सर्वाधिक जास्त लोकसहभाग असलेला हा एकमेव कार्यक्रम आहे आजवरच्या त्यांच्या इतिहासात. तर अशा मालिकांमध्ये आता वंदे मातरम हे खूप सहजगत्या आपण अंगीकारणार आहोत, संपूर्ण वंदे मातरम. पण हे होत असताना याचा इतिहास जो आमच्यापर्यंत आलेलाच नाहीये, जो लपलेला एका अर्थाने, तो काय आहे एक धांडोळा घ्यावा. त्याचं कारण असं झालं की 2018 मध्ये मला एक 2 माझ्या आवडीचे किंवा अभ्यासाचे विषय आहेत, एक गणित आणि दुसरं इतिहास. इतिहासात असं काहीतरी निमित्त असेल तर त्या निमित्ताने काही वाचावं. आणि 2018 मध्ये मनात असा विचार आला की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ज्यांना भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जनक असं म्हटलं जातं, त्यांचं चरित्र काही आपण वाचलेलं नाही आहे. भारत भारती या संस्थेने या मालिकेमध्ये एक छोटी 25-30 पानांची एक पुस्तिका बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रावरती आहे, तेवढीच काय ती उपलब्ध आहे. आता आपण मोठं त्याचं बृहत चरित्र वाचावं असं वाटलं, त्यामुळे लायब्ररीत आलो, इथल्या एचएन लायब्ररीमध्ये. हळूहळू ध्यानात असं आलं 1-1.5-2 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही ग्रंथालयामध्ये त्यांच्यावरती मराठीतून चरित्र उपलब्ध नाही आहे. त्यांच्या मूर्तीला 125 वर्ष होत आहेत आणि त्यांचं चरित्र उपलब्ध नाही आहे. तर नंतर कळालं की चरित्र कुणी लिहिलेलंच नाही, किंवा मामा वरेरकर किंवा आदी मंडळींनी थोडा प्रयत्न केला त्यांची साहित्य संपदा मराठीत आणण्यासाठी. अन्यथा ज्याला चरित्र म्हणावं असं एकही चरित्र बंकिमचंद्रांचं
मराठी भाषेमध्ये, मराठीसारख्या प्रगल्भ भाषेमध्ये ज्याला अभिजात दर्जा मिळालेला अलीकडच्या काळात, त्यामध्ये आपल्या देशाचं भवितव्य ज्यांनी ठरवलं अशा एका महापुरुषाचं चरित्र उपलब्ध असू नये याच्याबद्दल खूप अस्वस्थता वाटली. आणि त्यातून मी ते चरित्र हिंदीतून मिळवून वाचलं. पण थोडा शोध घेतल्यानंतर असं ध्यानात आलं की महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती आहे, देशामध्ये जे वंदे मातरम, आनंद मठ आणि बंकिमचंद्र ह्या तीन गोष्टींच्या भोवती ज्यांनी जवळजवळ 30 वर्ष अभ्यास केलाय आणि खूप जीव ओतून अभ्यास केलाय असा एक माणूस महाराष्ट्रात आहे आणि पुण्यामध्ये आहे. मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हे चरित्र लिहाल का आमच्यासाठी. तर त्यांनी तयारी दर्शवली आणि त्यांनी एक बृहत चरित्र लिहिलं. आनंद वाटतो सांगायला सुरुवातीलाच की न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि लोकमान्य टिळक या तिन्ही महापुरुषांनी ग्रंथांना उत्तेजना मिळावी, ग्रंथलेखनाला उत्तेजना मिळावी यासाठी ग्रंथोत्तेजक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार या बंकिमचंद्रांच्या चरित्राला मिळाला. ऋषी बंकिमचंद्र हे ते पुस्तक आहे. याला महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार भेटला आणि आजवर त्याच्या 5 आवृत्त्या संपलेल्या आहेत, लोकांच्या पर्यंत गेलेल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट झाली. दरम्यानच्या काळात ह्या म्हणजे साधारण मी विवेकानंद केंद्राचं काम गेल्या 22 वर्षापासून करतोय. स्वामी विवेकानंदांचे 10 खंड मी साधारण 15 वेळा वाचलोय आतापर्यंत. आणि त्या संपादक म्हणून, पत्रकार म्हणून अशी वाचनाची आवड आणि त्यातून काही जिज्ञासा, काही प्रश्न, त्या प्रश्नांच्या मागे मागे धावत जेव्हा गेलो पुढे, तेव्हा ध्यानात असं आलं की आनंद मठ ही जी कादंबरी आहे ती कादंबरी आजवर मराठीत जशाच्या तशी आलेली नाही. श्रीपाद जोशी यांनी त्याचा मराठी अनुवाद केलाय, परंतु त्यांनी प्रस्तावनेमध्ये असं म्हटलंय की प्रकाशकाच्या इच्छेनुसार मी हे याच्यामध्ये काही बदल केले आहे. साधारण सामान्यतः आपण वाचतो तेव्हा याच्यावरती फार विचार करत नाही, पण असे जे सूक्ष्म काही खोचा खाचा असतात त्याच्याबद्दल थोडी जिज्ञासा, त्यातून काय नेमकं बदल केलं ही जाणण्याची एक जिज्ञासा, त्यातून एक ध्यानात असं आलं की तस्लिमा नसरीन यांनी मराठीमध्ये आणलेली सर्व पुस्तकं डॉक्टर मृणालिनी गडकरी यांनी मराठीमध्ये आणलेल्या आहेत. त्या बंगाली आणि मराठी या भाषेच्या मोठ्या तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आनंद मठ जसेच्या तसं मराठीत आणलंय, परंतु 25 वर्षांमध्ये ते लोकांच्या पर्यंत आलेलं नाहीये. तर शोध घेता घेता असं ध्यानात आलं की ते आता हयात नाही आहेत. त्यांचे पती रावसाहेब गडकरी हे आता जवळजवळ 92 वर्षाचे आहेत. ते पुण्यामध्ये कुठेतरी, पुण्याच्या बाहेर एका ज्येष्ठ नागरिकांसाठी जे घरं बांधलेली असतात त्याच्यामध्ये राहतात. त्यांचा शोध घेऊन त्यांची भेट घेतली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्यांना कानालाही कमी ऐकू येतं. त्यांना विनंती केली की तुमची आनंद मठ जी कादंबरी आहे आम्हाला ती मराठीत आणायची आहे. तर ते असं म्हणाले की पुस्तकं कोणी वाचत नाहीत. म्हणले 25 वर्षापूर्वी प्रकाशित केलं होतं, त्याची 500 पुस्तकं घरी पडून आहेत, तुम्ही कशाला या नादी लागता. मी त्यांना हे सांगितलं की बंकिमचंद्रांचं आम्ही चरित्र केलं, आतापर्यंत 5 त्याच्या आवृत्त्या आम्ही हे केलं आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही हे अधिक लोकांपर्यंत पोहोचू, तर तुम्ही कृपया परवानगी द्या. तर ते म्हणाले मी परवानगी देईल, पण माझी एक अट आहे, तुम्ही रॉयल्टी दिली पाहिजे. मी म्हणालो की त्यासाठीच आलो मी. तर ते म्हणाले की रॉयल्टी मला नको, तर मी एक संस्था सांगेल त्या संस्थेला तुम्ही द्या. म्हणजे कुठली संस्था आहे, तर ते म्हणाले की वनवासी कल्याण आश्रम नावाची संस्था आहे, तर त्या संस्थेला तुम्ही ही देणगी द्या. ही जी भावना आहे ना, ही खरी वंदे मातरमची भावना आहे, जे आनंद मठ लिहिण्यामागची भावना आहे. मग काय खरंच या आनंद मठचा इतिहास काय, त्या इतिहासाचा जर आपण धांडोळा घ्यायचा झाला तर आपल्याला मुळात इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आपली काय आहे हेही तपासून मग इतिहासाकडे बघितलं पाहिजे. काय होतं की कुणीतरी आम्हाला असं सांगतं तुम्ही असे असे आहात, किंवा आपल्या व्याख्या ते करतात आणि ती व्याख्या आम्ही आम्हाला जोडतो आणि त्या व्याख्याने आम्ही आमच्याकडे पाहायला लागतो. म्हणजे जसं की धर्म ही एक संकल्पना आहे ज्यांचा उगमच 2000 वर्ष 1400 वर्षांच्या पूर्वी झाला. अशा परंपरेतील लोकांनी आम्हाला सांगितलं की धर्म म्हणजे हे असं असं असतं. म्हणजे त्यांची उपासना पद्धती म्हणजे धर्म ही जी संकल्पना आहे त्यांनी आमच्यावर लादलं. जेव्हा ती आमच्या देशामध्ये धर्मादाय संस्था आहेत, धर्मार्थ दवाखाना आहे, पती म्हणून असा धर्म आहे, पत्नी म्हणून असा धर्म आहे. धर्म हे
समाजाला धारण करणाऱ्या व्यापक संकल्पना जी आहे ती आम्ही विसरलो आणि धर्म म्हणजे रिलिजन आणि मजहब एवढ्यापुरतं आम्ही ह्या नजरेतून आम्ही आमच्याकडे पाहायला लागलो आणि सगळा घोटाळा येथे झाला. कारण धर्म ही जी संकल्पना आहे याच्याही मागे आम्ही ज्या नजरेतून पाहायला लागलो, आधी काही काही गोष्टी घडल्या का त्याही गोष्टींना आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे थोर शास्त्रज्ञ होते आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती होते, ते एका ठिकाणी असं म्हणाले, लिहिलंय त्यांनी, की गेल्या 10,000 वर्षामध्ये भारताचा जर इतिहास आपण पाहिला तर एकही अशी घटना तुम्हाला आढळणार नाही की भारतीय लोकांनी तलवारी घेऊन दुसऱ्या अन्य देशांवरती आक्रमण केलं आहे. 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास काढून पाहिला. साधारणपणे जग हे मानतं की 10,000 वर्षाचा आपल्याला इतिहास आहे ज्याला पुरावे उपलब्ध आहेत. काही परंपरा असं म्हणतात की 6,000 वर्षाचा इतिहास आहे, त्याच्या आधी डार्क एज आहे. काही संकल्पना तर अशा आहेत जगामध्ये की ते म्हणतात की काळ हे आहे ना लिनियर आहे. लिनियर म्हणजे एक रेषीय आहे. 6,000 वर्षापूर्वी डार्क एज होतं, काहीच नव्हतं आणि तेव्हापासून काळाला सुरुवात झाली आणि काही वर्षानंतर जजमेंट डे येणार आहे, म्हणजे त्याला कयामतचा दिवस असं म्हटलं जातं. त्या कयामतच्या दिवशी आकाशातून ईश्वर प्रगट होईल आणि तेव्हा जे जे काही लोक त्यांना मानणारे नाही आहेत, म्हणजे श्रद्धावान नाही आहेत, त्या सगळ्यांना नरकामध्ये 1,000 वर्षे खितपत पडावं लागेल आणि जे खडग्यामध्ये बसलेले आहेत त्यांना आपण मेल्यानंतर म्हणतो बघा रेस्ट इन पीस, RIP असं म्हणतो. त्याची संकल्पना अशी आहे की ते जजमेंटच्या डेला, कयामतच्या दिवसाला हे सगळे खडग्यामधून उठून उभे राहणार आहेत आणि ते पृथ्वीवरती 1,000 वर्षाचं भोग घेणार आहेत वगैरे वगैरे अशाही संकल्पना आहेत. तर हे जगामध्ये वेगळ्या वेगळ्या संकल्पना असताना काही वर्षापूर्वी म्हणजे 2008च्या सुमारास एक विद्वान मनुष्य मृत्यू पावला. त्याचं नाव आहे ऑल्विन टॉफलर. त्यांना द्रष्टा म्हणतात. द्रष्टा का म्हणतात तर त्यांनी 3 पुस्तकं लिहिली. त्यातलं एक आहे द थर्ड वेव्ह, दुसरं आहे पॉवर शिफ्ट आणि तिसरं आहे फ्युचर. त्यांनी 40 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी ही पुस्तकं लिहिली आणि गंमत अशी आहे, आज गेल्या अर्ध्या वर्षामध्ये आम्ही ज्या जगामध्ये वावरतोय, जे आम्ही डिजिटल युग म्हणतो, AIचं युग म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी 40 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी जेव्हा पर्सनल कॉम्प्युटर ही गोष्ट खूप दुर्मिळ होती त्या काळामध्ये त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी जे जे लिहिलंय ना ते तसं आता घडू लागलंय. उदाहरणार्थ त्यांनी म्हणलं की पुढे लोक वर्क फ्रॉम होम करतील. हे शब्द त्याचं आहे, 45 वर्षापूर्वी म्हणलंय, तेव्हा कदाचित त्याला लोक वेडे म्हणाले असतील. तो म्हणालाय की पुढे लोक ऑनलाईन शिक्षण घेतील. शिक्षणासाठी त्याला कदाचित वर्गात बसायची आवश्यकता नाही, शिक्षण हे ऑनलाईन होईल. त्यांनी असं म्हटलंय की येत्या काळामध्ये ज्याला लिहिता वाचता येणार नाही तो अशिक्षित नाही. अशिक्षित तो ज्याला नवीन जे युग पाहत आहे ते शिकता येत नाही आधीचं विसरून, आणि नव्याने शिकलेलं विसरून त्याहून नवीन जे येणार आहे ते ज्याला शिकण्याची ज्याची मानसिकता नाही आहे तो अशिक्षित. आणि आनंद मठ ही जी कादंबरी आहे 100 वर्षापूर्वी, ऑल्विन टॉफलरच्या 100 वर्षापूर्वी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी आनंद मठचा जो सार आहे, शेवट आहे, तो याच गोष्टींनी केलेला आहे. तर त्यातलं महत्त्वाचं सांगायचा हा मुद्दा आहे. द थर्ड वेव्ह मध्ये ऑल्विन टॉफलर असं म्हणतात की या जगाला जर इतिहासात विभागलं तर 10,000 वर्ष या जगामध्ये एकच वेव्ह होती. त्यांनी म्हटलंय कृषी, शेती. 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला, तेव्हापासून पुढील 10,000 वर्ष लोक एकसारखं जीवन जगत राहिले. त्यांची संस्कृती शेतीभोवतीच फिरत राहिली. त्यांचे सण असतील, उत्सव असतील, परंपरा असतील, युद्ध किंवा अन्य गोष्टी होत असतील, परंतु त्यांचं एकूण कल्चर ज्याला म्हणतो ते सगळं विकसित झाले ते शेतीच्या भोवती. त्यांनी म्हटलं दुसरा वेव्ह कधी आला तर वाफेच्या इंजिनाचा शोध जेव्हा लागला, औद्योगिकरणाला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा दुसरा वेव्ह आला. तो फार मोठा धक्का होता. जगामध्ये उलथापालथ झाली. औद्योगिकरणाला सुरुवात झाली, मोठ्या मोठ्या कंपन्या, इंडस्ट्रीज ह्या सगळ्या गोष्टी वाढू लागल्या आणि मानवी जीवन मध्ये उथल-पुथल झालं आणि कार्ल मार्क्स सारखे लोक देखील त्यातून पुढे आले, जे नोकरीचे तास किती असावेत, लोकांवरती अन्याय अत्याचार होऊ नये, इथपासून अशा वेगळ्या वेगळ्या घटना आणि मानवी जीवन हळूहळू खूप बदललं. स्थिर जीवन देखील येऊ लागलं. आणि त्या काळाचं वर्णन करत असताना म्हणजे काही ठिकाणी आपल्याला असं हे येतं ध्यानात की जेव्हा नव्याने चलचित्रपट आणलं गेलं, पाहत होते लोक, तेव्हा पडद्यावरती
काही चित्रपट लागलेला होता आणि समोर एक 500 लोक बसलेले होते. त्या पडद्यावरती धडधड करत रेल्वे येत होती, तर समोर बसलेले सगळे उठून पळून गेले, कारण आता ती रेल्वे आता आपल्या अंगावरती येईल की काय. ही माणसाची समज इतक्या प्राथमिक अवस्थेत होती एका अर्थाने. आणि हे होत असताना आत्ता आपण ज्याला डिजिटल युग म्हणतो, हे डिजिटल युगाची सुरुवात आता होते. पण ह्या एकूण इतिहासाच्या क्रमवारीमध्ये थोडं मी थांबतो ते यासाठी की आपण जसं की सोलापूरचा इतिहास म्हटला, प्रत्येक माणसाला स्वतःच्या इतिहासाचा एक अभिमान असतो. माणसाला असतो तसं शहरालाही असतो आणि देशालाही असतो. आता आपण सोलापूर असं म्हटलं की सोलापूरचा इतिहास किती मागे न्यायचा याचा विचार केला तर आपल्या असं ध्यानात येतं की सोलापूरला ज्याला पुरावे आहेत असा जवळजवळ 1100 वर्षांचा इतिहास आहे. इथल्या बुधवार पेठेमध्ये एक शिलालेख सापडला, त्याच्यामध्ये हा पहिला शिलालेख आहे जो सोलापूर अस्तित्वाची पहिली खूण आहे आणि त्याच्यामध्ये 3 मंदिरांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये 3 मंदिरं आत्ता 3 पैकी 2 अस्तित्वात आपल्याला दिसतात. एक किल्ल्यामध्ये, एक सिम्कॉक्स नावाचा इथे जे कलेक्टर होता त्याच्या ध्यानात आलं की बुरुज कोसळला आणि त्या बुरुजाच्या खाली काहीतरी आहे, तर ते उत्खनन केल्यानंतर ध्यानात आलं की तिथे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे. त्याच्या शेजारीच एक कन्नप्पय्या मंदिर आहे आणि आणखीन एक मंदिर आहे ते कुठेतरी बुजलेल्या अवस्थेत आहे, ते आपल्याला माहीत नाही. आता विज्ञान खूप प्रगत झालंय. ड्रोनच्या साहाय्याने काही यंत्रसामग्रीने जमिनीखाली 300 फुटापर्यंत काही असेल तर ते शोधण्याची व्यवस्था आहे. आणि राघवांक जो कन्नप्पय्या आणि या काळामध्ये होता त्यांनी सिद्धरामेश्वरांचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्रामध्ये या 3 मंदिरांचा उल्लेख आहे. आणि अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की आपल्या 4 हुतात्म्यांनी खूप काही कर्तृत्व गाजवलं. हा इतिहास आपला सोलापूरचा ढोबळमानाने आपण सांगतो आणि त्याचा आपल्याला अभिमान असतो. असाच इतिहास अमेरिकेला पण आहे. कोलंबस यांनी आजपासून 550 वर्षापूर्वी अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेचा इतिहास असं सांगतो की 550 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये डार्क एज होतं. अमेरिकेतल्या लोकांना कपडे घालायची पण बुद्धी नव्हती त्यांच्याच म्हणण्यानुसार. आणि आश्चर्य असं वाटेल, कोलंबस अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अमेरिकेमध्ये जवळजवळ 2.5 कोटी लोकांची कत्तल करण्यात आली. त्याच्यावरती मतांतर आहेत. कोणी म्हणतं 2.5 कोटी, कोणी म्हणतं 3 कोटी, कोणी म्हणतं 1.5 कोटी. पण कत्तल झाली मोठ्या प्रमाणात, हे खरं आहे. आणि त्याचं एकच कारण होतं, ते त्यांच्या धर्माला किंवा त्यांच्या रिलिजनला मानणारे नव्हते. आमच्या रिलिजनला तुम्ही मानत नाही तर तुम्हाला जगण्याचा हक्क नाही आहे, तुम्हाला संपवलंच पाहिजे. यासाठी किती क्रूरपणे त्यांची हत्या झाली वगैरे तो स्वतंत्र इतिहास आहे, पण तो अमेरिकेचा इतिहास आहे. परंतु कोलंबसने त्याचा शोध लावल्यानंतर किंवा वास्को दी गामाने भारतात आला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही भारताचा शोध लावलाय वगैरे असं, पण ती खरी वस्तुस्थिती नाही आहे. जेव्हा आपल्याला माहीत असू द्या की पायथागोरस जेव्हा जन्माला आला नव्हता त्याच्या आधी शुल्बसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलं गेलं होतं. त्या ग्रंथामध्ये एक संस्कृतचा श्लोक आहे, दीर्घ चतुर्षण्या रज्जू पार्श्वमणी त्र्यंकमणी यत्कृत भूते कुरु तस्ते दुर्गम करतो. म्हणजे रेक्टँगल काढलं तर त्याचा करण्याचा वर्ग म्हणजे पाया आणि उंचीचा वर्ग. अशा पुष्कळ गोष्टी आपण सांगू शकतो. ज्याला डायोफंटस आपण म्हणतो, ज्याला भूमितीचा पिता म्हटलं जातं. ते असं म्हणतात की भारत नसता तर आम्ही भूमितीची कल्पनाच करू शकत नाही. अलीकडच्या काळामध्ये ओपनहेमर असं म्हणतात की मला जेव्हा अणु जगतामध्ये मी काही संशोधन करू लागतो, जिथे माझी मती काही चालत नाही, तेव्हा मी उपनिषदांकडे जातो आणि माझ्या प्रश्नाची मला उत्तरं भेटून जातात. अशी पुष्कळ उदाहरणं देता येतील. तो एक वेगळा भाग असला तरी जगाच्या पटलावरती झालं असं, खास करून जे एरवी उनाड, लुटारू, ऐदी असं समजले गेले असते, त्यांच्या हाती ह्या वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर औद्योगिकरण आल्यामुळे ते संपूर्ण जगभर राज्यकर्ते बनले. त्यांचा सूर्य कुठेच मावळे नसा झाला. त्यामुळे झालं असं की ते जे म्हणतील ते खरं. म्हणजे तेव्हा वेस्टर्न म्हणजे मॉडर्न, वेस्टर्नला समानार्थी शब्द मॉडर्न हा शब्द झाला आणि तिकडून जे जे येतं ते सगळं खरं असं म्हणण्याची एक प्रवृत्ती बळावली आणि ती जगभर सगळीकडे होती आणि भारतामध्ये देखील ती होती. आणि भारतातल्या लोकांचं विचार करण्याची क्षमता कशी झाली तेव्हा, तर ब्रिटिशांच्या नोंदी असं सांगतात की ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांची राजधानी कलकत्त्याला बनवलं. कलकत्त्यामध्ये सगळ्यात जास्त लोक सुशिक्षित होते भारतामध्ये आणि त्या सुशिक्षित लोकांपैकी 37% लोकांनी आपला धर्म बदलला होता आणि त्यांना असं वाटत होतं की जे जे ब्रिटिशांचं ते चांगलं म्हणून त्यांचा धर्म आपण स्वीकार. असा तो काळ होता. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी याचं खूप छान वर्णन केलं आहे. त्यांनी याच्यावरती एक प्रबंधच लिहिलाय रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याला त्यांनी नाव दिलं आहे त्या प्रबंधाला हिस्ट्री ऑफ भारतवर्ष. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन खूप छान पद्धतीने केलं आहे. ते असं म्हणतात, परदेशातून एक इतिहासकार भारतामध्ये आलेला आहे. तो एका शहरामध्ये एका चौकात थांबलाय आणि त्याच वेळी
उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असल्यामुळे अचानक चक्रीवात आलेला आहे आणि चक्रीवात आल्यामुळे झाडं उन्मळून पडत आहेत, धुळीचे लोट उठलेले आहेत, घराचे छत उडून चाललेले आहेत आणि डोळ्याला धुसर धुसर दिसू लागलं आहे. धुळीचे लोट आकाशापर्यंत भिडलेले आहेत. कुठं एकदम म्हणजे आपण धोका पोचेल का म्हणून तो लपून सगळं बघू लागला आहे आणि ते सगळं वर्णन तो काय करतो, त्याच्या देशामध्ये गेल्यानंतर तो लिहून काढतो आणि त्याला त्यांनी नाव देतो भारताचा इतिहास, हिस्ट्री ऑफ भारत. आणि ते जे आहे ते आम्ही वाचतो आणि आमच्या मुलांना आम्ही सांगू लागतो की तुझा बाप मूर्ख आहे, तुझा आजोबा महामूर्ख होता, पणजोबा त्याहून मोठा मूर्ख होता. आणि भारताचा जो इतिहास आहे, जो ब्रिटिशांनी लिहिलेला आहे, तो अशा पद्धतीचा आहे असं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हिस्ट्री ऑफ भारतवर्षमध्ये म्हटलं. असं का म्हटलंय याचं काही आपण धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला तर त्या काळामध्ये म्हणजे 1835च्या सुमारामध्ये ब्रिटिशांनी त्यांची शिक्षण व्यवस्था आपल्या देशावरती लादायला सुरुवात केली किंवा इथे लागू केली एका अर्थाने. आणि त्यावेळी आपल्या देशामध्ये जी मुलं शाळेत जात होती त्यांच्या मनामध्ये खूप मोठी घालमेल सुरू होती. घालमेल कशी होती तर ते घरामध्ये म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी त्या हिस्ट्री ऑफ भारतवर्षमध्ये असं म्हटलंय, त्या इतिहासकाराला जो पाश्चात्य देशातून आलाय, ज्यांनी वावटळ बघून त्याच्यावरून इतिहास लिहिलाय, त्याला काय माहित की आमच्या 4 भिंतीच्या मध्ये आमची जी कुटुंब व्यवस्था आहे ती हजारो वर्षाची त्याला परंपरा आहे. ते एकानंतर एक पिढी असं आम्ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आमचे सगळे संस्कार हस्तांतरित करतो. सण उत्सव हे आमचे संस्कार आणि आमची संस्कृती प्रवाहित करणारी माध्यमं आहेत आणि तो काही तासापुरता चौकात उभा राहून गेलेल्या माणसाला आमचा इतिहास कसं कळणार. तर नेमकं असं झालं होतं आमच्या देशामध्ये जे ब्रिटिशांच्या व्यवस्थेतून शिक्षण घेत होते त्या मुलांच्या मनामध्ये द्वंद्व सुरू झालं की ब्रिटिश जे आम्हाला सगळं शाळेमध्ये शिकवत आहेत तो एक भाग आहे आणि आम्हाला घरांमधून जे संस्कार मिळत आहेत तो एक भाग आहे. आणि या सगळ्या द्वंद्वामधून 1858ला ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीतून पहिली बॅच जी पदवीधर होऊन बाहेर पडली त्यात 2 तरुण होते. त्यातल्या एकाचं नाव होतं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, दुसरे होते जदुनाथ बोस. ते बंकिमचंद्र पासआउट झाल्यानंतर झालं असं की त्यांना लगेच मॅजिस्ट्रेट म्हणून डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना ब्रिटिशांच्या सिस्टीममध्ये नोकरी मिळाली. त्याच्या आधी काही वर्ष आपल्या देशामध्ये 1857चं स्वातंत्र्य समर ज्याला म्हटलं जातं ते युद्ध झालं होतं ब्रिटिशांच्या विरोधात. आणि इतिहास असं सांगतं की तेव्हा आपल्या देशामध्ये ब्रिटिशांची संख्या 40,000 होती आणि आपल्या देशातल्या म्हणजे अखंड भारतातल्या लोकसंख्या जी होती ती 40 कोटीच्या आसपास असावी. नेमका आकडा नाही आहे पण त्या म्हणजे 40,000 आणि 40 कोटी असा तो फरक होता. आणि त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात ज्यांनी हा लढा दिला अशा 40,000 लोकांना फासावरती लटकवलं होतं चौकामध्ये आणून. याची दहशत काय असू शकते याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे जेव्हा 40,000 लोकांना जागोजागी म्हणजे इथे आपण उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं घेऊ शकतो. म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधी आपल्या शत्रूशी प्राणपणाने लढणाऱ्या महापुरुषांची संख्या कमी नव्हती, योद्ध्यांची संख्या कमी नव्हती. कमी एका गोष्टीची होती ती म्हणजे प्राण द्यायचं, धारातीर्थी पडायचं पण शेवटपर्यंत लढत राहायचं. याचा दुष्परिणाम असा झाला होता की समाजाच्या समोर सातत्याने असं राहिलं की अरे एवढा मोठा हा योद्धा तो मोगलांच्या समोर टिकू शकला नाही, त्याला म्हणजे आपण दहशतीमध्ये आलो म्हणजे आम्ही यांच्या विरोधात लढू शकत नाही असं एक परसेप्शन लोकांचं तयार झालं. जेव्हा की काही वर्षापूर्वी पहा ते एका शिंप्याचं गळा कापला गेला किंवा जागोजागी असं काही लोकांना सर तन से जुदा वगैरे असं चाललं होतं. ते 5 लाख रुपयामध्ये त्यांनी सगळं अंमल केला होता पाकिस्तानात बसून. पण आमच्या देशामध्ये जे राष्ट्रीय विचाराने किंवा देशभक्तीने किंवा आपल्या स्वाभिमानाने संस्कृतीच्या अभिमानाने जे काम करतात त्या लोकांमध्ये दहशत उत्पन्न करण्याचं ते काम त्यातून झालं होतं फक्त 4-5 लोकांच्या सर तन से जुदामधून. जेव्हा 40,000 लोकांना जागोजागी लटकवलं असेल फासावर त्याचं आपण कल्पना करू असं सहज आपण ऐकलो आणि सोडलं की त्याचं आपल्याला भान तेवढं येऊ शकत नाही. पण जेव्हा आपण नजरेसमोर आणू की जागोजागी जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा चौकावरती बैलगाडींना असं त्या बैलगाडीच्या वरच्या याला लटकावून त्यांना फासावर दिलं जात होतं. आणि हा सगळा इतिहास ताजा असताना 5-6 वर्षामध्ये त्यांच्या शिक्षण व्यवस्थेतून शिकून बाहेर पडलेला एक ब्रिटिशांचा एक अधिकारी बनतो बंकिमचंद्रासारखा एक तरुण. तेव्हा त्याच्या मनामध्ये काय घालमेल असेल काय दहशत असेल याची आपण कल्पना केली पाहिजे.
चांगल्या गोष्टी अशा घडल्या की ब्रिटिशांच्या सिस्टीममध्ये ते गेल्यामुळं ब्रिटिशांच्या जे डॉक्युमेंट्स होते, जे कागदपत्र होती, ती सगळी कागदपत्र यांना उपलब्ध झाली. आणि उपलब्ध झाल्यानंतर त्यांना त्याहून मोठा धक्का बसला. तो असा होता की आजपासून म्हणजे 1860च्या आधी जवळजवळ 70 वर्षापूर्वी भारतामध्ये याहून एक मोठं आंदोलन झालं होतं. 1857 पेक्षा एक मोठं आंदोलन झालं होतं. 1763 ते 1800 म्हणजे जवळजवळ 37 वर्ष या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठा लढा लढला गेला होता. विल्यम हंटर नावाचा इतिहासकार त्याच्याबद्दल असं म्हणतो की या लढ्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. खरं आश्चर्य पुढे आहे. तो असं म्हणतो की हे सगळे संन्यासी होते. 20 लाखापेक्षा जास्त लोक संन्यासी होते. याच्यापेक्षा अजून आश्चर्यजनक पुढं आहे ते हे आहे की त्या संन्याशांपैकी सगळेच संन्यासी नव्हते. काही जण टेम्पररी संन्यासी होते. म्हणजे लग्न झालं होतं, बायको होती, परंतु बायकोच्या सहमतीने त्यांनी संन्यास स्वीकारला होता. ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी 6 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष मी संन्यास घेऊन त्यांच्या विरोधात लढा देईल, असं ती संन्यासीची सिस्टीम होती. आणि याच्यात महिला देखील होत्या. आणि त्यांची ही सगळी संख्या कोणी 20 लाख म्हणलंय, कोणी 15 लाख म्हणलंय. ती संख्या कमी जास्त असू शकते, परंतु फार मोठा लढा लढला गेला होता. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी ज्यांची कत्तल केली, जे संपवलं, ती देखील संख्या वेरी होते. काही ठिकाणी 40,000 म्हटलंय, काही ठिकाणी 80,000 म्हटलंय, खूप जास्त असू शकते. परंतु हा लढा त्यांनी मोडीत काढला. त्याचं एकही ओळ भारताच्या नाही जगाच्या इतिहासात ते पुढे आली नाही. आणि हे बंकिमचंद्रांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांना ते खटकलं खूप की हे आणायचं कसं लोकांच्या समोर. याचा ते विचार करत होते, त्याचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांच्या ध्यानात असं आलं की संन्याशांचं जे बंड होतं, त्या संन्याशांचं जे चळवळ होती, हा जो लढा होता, ह्या लढ्याचं घोषवाक्य काय होतं? ते घोषवाक्य होतं ओम वंदे मातरम. मग ते ओम वंदे मातरम त्यांच्या मनामध्ये घुळू लागलं. आणि त्यातून पुढे काही घटना जसं घडत गेल्या, त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला माहीत असू द्या. जे राजामौली जे दिग्दर्शक आहेत, त्यांचे वडील विजयेंद्र, जे फार मोठे विद्वान आहेत आणि भारतीय इतिहासाचं खरं अभ्यासक आहेत, त्यांनी या गोष्टीवर 1757 रिबेलियन, स्वातंत्र्य संग्राम असं म्हणून एक चित्रपटाची निर्मिती करतायत. बाहुबली एवढ्या मोठ्या चित्रपटाची. कदाचित येत्या 2-4 वर्षामध्ये तो चित्रपट येईल. म्हणजे हा जो वंदे मातरमचं जे मूळ आहे, जो खरा इतिहास आहे, तो चित्रपटाच्याही माध्यमातून लोकांच्यापर्यंत येईलच. पण ह्या ओम वंदे मातरम त्यांनी याच्यावरून जे काव्य जे आहे, कार्तिक वद्य नवमीला 1875 या दिवशी त्यांनी लिहून काढलं. आणि लिहून काढल्यानंतर तेव्हा वंगदर्शन हे त्यांचं नियतकालिक होतंच. जे पत्रकारितेमध्ये आहेत त्यांना माहिती आहे. पहा, कधी कधी असं होतं की एक अर्ध पान काय कंटेंट भरायचं, काही कंटेंटच नाही आहे, किंवा अचानक जाहिरात कॅन्सल झाली आहे 2 पानांची, मग ते काय भरायचं असा प्रश्न येतो. मग अशा वेळी काहीही भरून चालत नाही, तिथे काहीतरी चांगलं भरावं लागतं. तशी स्थिती तिथे उद्भवली होती. आणि त्यांचा उपसंपादक पळत आला. त्यांनी म्हटलं की, आणि त्यांनी पाहिलं की काहीतरी लिहिलेलं आहे. ते म्हटलं की अरे ही छान दिसतंय, हे ती जागा भरायला याचा उपयोग होईल चांगला. तर ते म्हणाले की नाही, हे जागा भरण्यासाठी नाही आहे, हे जागत करण्यासाठी आहे. तर आपल्याला माहिती आहे की एखादं खूप मौल्यवान वस्तू असेल, मौल्यवान बाब असेल, तर त्याला तेवढ्याच तोलामोलाच्या मौल्यवान पात्रामध्ये ठेवलं जातं. तसं हे वंदे मातरम लोकांच्या पर्यंत आणायचं कसं? हा संन्यासांचा जो इतिहास आहे तो लोकांच्या पर्यंत आणायचा कसा? आपल्याला हेही माहीत असू द्या, आधुनिक भारतामध्ये कादंबरी विश्वाचे जनक, नॉवेलचे जनक कुणाला म्हटलं जातं, तर ते ऋषी बंकिम किंवा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना म्हटलं जातं. आणि त्यांनी हा सगळा जो इतिहास, जो डेटा होता, त्या डेटाला त्यांनी कादंबरीचं रूप दिलं. आणि ती कादंबरी पहिल्यांदा प्रकाशित झाली 1882 मध्ये, पुस्तक रूपामध्ये प्रकाशित झाली. आणि ती 5 वेळा त्यांच्या हयातीमध्येच प्रकाशित झाली. आणि त्याचा परिणाम होत राहिला. ह्या गोष्टीचा परिणाम कसा होतो पहा. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात, विचारांमध्ये खूप शक्ती असते. आधी विचार जन्म घेतात आणि मग कृती जन्म घेते. विचार खूप शक्तिशाली असतात. एखादा संन्यासी, एखादा विद्वान, एखादा सत्पुरुष 7 समुद्राच्या पलीकडे एखाद्या गुहेमध्ये जर ध्यानस्थ बसला आणि त्यांनी विचार करायला लागलं, त्या गुहेला जर तुम्ही बाहेर मोठा दगड जरी लावून ठेवला, तरी देखील ते विचारांमध्ये इतकी शक्ती असते की ते खूप मैलोन-मैल, हजारो मैल जाऊन देखील ते परिणाम घडवू शकतात. आजकालच्या युगामध्ये त्याला बटरफ्लाय इफेक्ट किंवा असं काहीतरी म्हणतात, की विचारांमध्ये ही फार मोठी शक्ती असते.
आणि असंच ह्या आनंदमठबद्दल आणि किंबहुना वंदे मातरम या गीताबद्दल त्यांनी त्यांच्या कन्येला असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल की भारतातल्या सगळ्या लोकांच्या ओठावरती हे वंदे मातरम हे गीत तुला ऐकायला मिळेल. तर काही दिवसांनी ती मुलगी परत परत म्हणाली, बाबा तुम्ही तर म्हणाला होता पण असं काही होताना दिसत नाही. तर ते म्हणे की थोडं वाट पहा, होईल ते. दुर्दैवाने त्यांचं 1894 मध्ये निधन झालं आणि तो विषय तिथेच संपला. म्हणजे त्यांना ते पाहता आलं. परंतु वंदे मातरम आणि हे सगळं त्याचं परिणाम हे होत होतं. कसं होत होतं? इथून खऱ्या इतिहासाला, वंदे मातरमच्या खऱ्या इतिहासाला सुरुवात होते. इंग्रज हे बंगालमध्ये पहिल्यांदा त्यांचं प्रस्थ त्यांनी उत्पन्न केलं. बंगालमध्ये कलकत्ता ही त्यांची राजधानी होती आणि बंगाल प्रॉव्हिन्स जे आहे ते फार मोठं होतं. आताचा झारखंड, बिहार, आजचं पश्चिम बंगाल, बांगलादेश, आसामचा भाग, ओरिसाचा भाग हा सगळा मिळून बंगाल या अंतर्गत येत होता. आणि जसं की आता छत्तीसगड वेगळं केलं प्रशासन सोपं व्हावं म्हणून, किंवा आपल्याला माहिती आहे की उत्तराखंड वेगळं केलं युपी पासून प्रशासन सोपं व्हावं म्हणून, असाच विचार कदाचित तेव्हाचा जो व्हाईसराय होता कर्झन याच्या मनात आला की एवढं मोठं सगळं आहे आणि ब्रिटिशांची राजधानी पण कलकत्ता असल्यामुळे संपूर्ण भारताचंही त्यांच्यावरती प्रशासनाचा एक दबाव होता. त्यांनी असं ठरवलं की याचं विभाजन करायचं. पण ही गोष्ट आहे 1903 मध्ये. तेव्हा त्याला एका माणसाने विरोध केला. त्याचं नाव होतं सलीमुल्ला. आता बांगलादेशची जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये सलीमुल्ला त्यातला नवाब होता आणि त्यांनी त्याला विरोध केला. यांनी का विरोध केला म्हणून कर्झन त्याच्याकडे राहायला गेला 3 दिवस. तर मला इथे आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की सर्वसामान्यपणे आपण आपली इतिहासाचं आकलन कसं असतं पहा. की 3 वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता छोटा. सोलापूर शहरातील जे महाविद्यालय आहेत तिथे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जे शिक्षण घेतात अशा 135 विद्यार्थ्यांचं रँडम सर्वे केला. त्यांना असं विचारलं होतं की 1947 ला आपला देश 47 चा पूर्वी किती होता, त्याची काही कल्पना आहे? आपल्या देशाची फाळणी झाली म्हणजे काय झालं होतं त्याची काही तुम्हाला माहिती आहे? दुर्दैव पहा, आपल्या देशामध्ये आपल्या सोलापूरमध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या 135 पैकी 131 तरुणांना याच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. म्हणजे ही इतिहासाची समज आमची ही आहे. हे पुढे जे जे काही असणार मी सांगणार आहे ना, हा वंदे मातरमचा इतिहास लपलेला इतिहास असं का म्हटलंय या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी हे उदाहरण दिलं की आमची सर्वसामान्यपणे सामान्य माणसाची इतिहासाची ही समज आहे की आम्हाला आमच्या देशाचा इतिहास इतका तात्पुरता आणि वरवरचा माहिती आहे, किंबहुना माहीतच नाही आहे. सलीमुल्लांनी म्हटलं की बंगालची फाळणीला माझा विरोध आहे. तर कर्झन तिथे पोचला आणि पोचल्यानंतर त्यांनी कर्झनला हे पटवलं. आमच्या मजहबच्या लोकांची लोकसंख्या घनता जिथं जास्त आहे, त्यांनी असं म्हटलं की इस्लामला मानणाऱ्या लोकांची संख्या जिथे जास्त आहे, जिथे मुसलमान जास्त संख्येने राहतो, तो भाग जर तुम्ही बंगालपासून वेगळं करणार असाल तर माझी बंगालच्या फाळणीला पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे. आणि दुर्दैवाने 1905 ला झालं असं ऑक्टोबर महिन्यामध्ये, 16 ऑक्टोबर असेल कदाचित, की त्यांनी घोषित केलं की बंगालची फाळणी घोषित केली. मजहबच्या आधारे जो भाग इस्लाम डॉमिनेटेड आहे तो पूर्व बंगाल आणि उर्वरित पश्चिम बंगाल किंवा बंगाल, याच्या विरोधात लोकांमध्ये खूप असंतोष निर्माण झाला. आणि त्या दिवशी रात्री जवळजवळ 15,000पेक्षा जास्त तरुण, त्याच्यात हिंदूही होते मुसलमानही होते, जे देशभक्त भावनेचे मुसलमान पण होते, देशभक्त भावनेचे हिंदू पण होते, हे सगळे लोक तिथे 15,000च्या संख्येने कालीघाट या भागामध्ये एकत्र आले कलकत्त्यामध्ये. आणि सगळे एकत्र आलेत, पण नेमकं काय म्हणायचं, काय घोषणा द्यायची, आजच्यासारख्या काही घोषणा तेव्हा प्रचलित नव्हत्या. तेव्हा एका तरुणाने अशी घोषणा केली की वंदे मातरम. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला, बघता बघता वंदे मातरम याला युद्धघोषाचं स्वरूप आलं आणि संपूर्ण भारतभरामध्ये वंदे मातरमचा घोष पोचला. आणि त्या काळामध्ये नागपूरमध्ये देखील अशी एक घटना घडली. एक लहान मुलगा शाळेला जाणारा तो वंदे मातरम म्हणाला आणि त्यामुळं त्याला शाळेतून हाकलण्यात आलं, त्याला शाळेतून त्याला बाहेर काढण्यात आलं. याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. आणि तो जो मुलगा होता ना, त्या मुलाचं नाव होतं केशव, आणि तो पुढे जाऊन केशव बळीराम हेडगेवार म्हणून खूप प्रसिद्ध झाला.
वंदे मातरम संपूर्ण भारतभर पसरलं. याच्या आधी ब्रिटिशांच्या विरोधात जेवढे लढे होते ते सगळे लढे पारंपरिक पद्धतीने होते. शस्त्र म्हणजे झाशीची राणी असू द्या, तात्या टोपे असू द्या, अन्य सगळे मंडळी असू द्या, 1857चं असू द्या, 1770चं असू द्या, त्याच्या आधीचे असू द्या, ब्रिटिशांच्या विरोधात जेवढे लढे होते ते सगळेच्या सगळे लढे हे पारंपरिक पद्धतीचे होते. परंतु वंदे मातरम या घोषवाक्याने सुरू झालेला हा जो वंगभंग आंदोलन होता, हे आंदोलन 6 वर्ष चाललं, संपूर्ण भारतभर पसरलं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील हा पहिला लढा होता ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी लाखोंच्या कोटींच्या संख्येने सहभाग नोंदवला. आणि तिथून खऱ्या अर्थाने लोकसहभागातून ब्रिटिशांच्या विरोधातलं आंदोलनाला सुरुवात झाली. आणि याच आंदोलनाने आपल्या देशाला 3 महापुरुष दिले. त्या 3 महापुरुषाचं एकाचं नाव होतं लाल, दुसऱ्याचं नाव होतं बाल, तिसरा पाल. लाल, बाल, पाल. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे आपापल्या पद्धतीने आधी काम करत होते. परंतु या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आपल्या देशासमोर हे आमचे नेते म्हणून ते उदयाला आले आणि तिथून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली. पण हे होत असताना आणखीन 1-2 गोष्टी मला उल्लेख केल्या पाहिजे. ते म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचे हा सगळा पगडा, ह्या सगळी ब्रिटिशांची शिक्षण पद्धती ही सगळी आपल्यावरती जसं होती, मी मगाशी जसं म्हणालो की अमेरिकेमध्ये हे सगळं जेव्हा चाललं होतं, अमेरिकेला कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला याला 400 वर्ष होत होती. 1893 मध्ये अमेरिकेचा शोध लागला, याला 400 वर्ष होत होती. त्या निमित्ताने अमेरिकेतल्या लोकांना, नेतृत्वाला असं वाटलं की अमेरिका किती शक्तिशाली देश आहे, हे जगाच्या समोर आलं पाहिजे आणि आम्ही जगाच्या समोर मांडलं पाहिजे. यासाठीचं फंक्शनचं आयोजन केलं. आणि आपण कल्पना करा ते किती दिवस चालणारं फंक्शन होतं. तब्बल 6 महिने ते फंक्शन चालणार. आणि त्या फंक्शनमध्ये एक वेगळं फंक्शन असं होतं की जे फक्त आणि फक्त धर्म किंवा रिलिजन, मजहब या विषयाला वाहिलेलं होतं आणि ते 8 दिवस चालणार होतं. त्याला सर्वधर्म परिषद असं म्हटलं गेलं. त्याला काही लोकांनी विरोध केला. आपल्याला माहीत असू द्या की इथे दयानंद कॉलेज आहे. आपल्या दयानंद कॉलेजला एक डॉक्टर सतीश कपूर म्हणून एक विद्वान ग्रस्त त्याचे सचिव होते काही वर्षापूर्वी. त्यांनी अमेरिकेच्या शिकागो इथं थांबून त्या सर्वधर्म परिषदेचे जे प्रोसिडिंग्ज आहेत त्याच्यावरती त्यांनी PhD केली आणि त्याच्यावरती त्यांनी ग्रंथही प्रकाशित केला आहे. आणि आता स्वामीजी इन अमेरिका नावाचा एक ग्रंथ देखील प्रकाशित आहे. त्याच्यामध्ये याचे सगळे डिटेल्स मिळतात. त्या डिटेल्सनुसार त्या सर्वधर्म संमेलनाला विरोध करण्यात आला होता त्यांच्याच लोकांमधून. त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा जगामध्ये एकमेव आमचा धर्म जेव्हा सत्य आहे तेव्हा इतर धर्मीय लोकांना आमच्याच बाजूला का बसून घ्यायचं, त्यांना आमच्याच बरोबरीचं स्थान का द्यायचं. आणि मग यातून एका आणखीन शहाण्याने त्यांना एक उपाय सुचवला. तो म्हणजे की सगळे लोक येऊ द्या त्यांना, पण जेव्हा ती इथलं सगळं बघतील, ते त्यांचे डोळे दिसतील, त्यांना कळून चुकेल की जगातला एकमेव सत्य धर्म यांचाच आहे. त्यामुळे ते जाताना आपला धर्म स्वीकारून जातील. त्यामुळे वेगळ्याने आपल्याला त्यांच्या देशामध्ये मिशनरीज पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा हेतूने, एका अर्थाने कुटील हेतूने हे सर्वधर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि तिथे एक 29 वर्षाचा तरुण पोहोचलेला होता. त्याचं नाव नरेंद्र होतं. तोपर्यंत तो विवेकानंद म्हणून जग त्यांना ओळखत नव्हतं. त्यांनी फक्त 3.5 मिनिटाचं भाषण केलं. 2.5 मिनिटाचं, खरं तर 2.5 मिनिटाचं भाषण केलं. त्याच्यावरती 3.5 मिनिटाच्या टाळ्या वाजल्या. तर ते काय झालं होतं, ते काय म्हणाले नेमकं, आपल्याला एक शब्द माहिती आहे, बंधूंनो आणि भगिनींनो, अमेरिकेतले. परंतु खरं जे आपल्याला माहीत असलं पाहिजे ते पुढचं आहे, जे आम्ही विसरलो, ज्याचा वंदे मातरमशी पण संबंध आहे. कारण असं झालं की ते तिथे जे म्हणाले त्यांनी 3 मुद्दे प्रमुख त्याच्यावरती भर दिला. त्यांचा पहिला मुद्दा असा होता, आकाशातून पडणारं पाणी जेव्हा असं तसं करून समुद्राला जाऊन मिळतं, तेव्हा तुम्ही कुठल्याही ईश्वराची उपासना केली तर आणखी एकाच ईश्वराला जाऊन पोचतं, असं म्हणणाऱ्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. त्यांचं पहिलं वाक्य होतं, लांबलचक होतं. त्यांचं दुसरं वाक्य होतं, जेव्हा रोमन लोकांच्या रानटी टोळ्यांनी यहुदी लोकांना जगणं असह्य केलं, त्यांची देवालये भग्न करायला सुरुवात केली, त्यांना दुसरीकडे खदेडून लावलं, तेव्हा जातीवंत यहुदी लोक जगभरामध्ये पळून गेले. तेव्हा ते माझ्याही देशात आले आणि ते माझ्या देशामध्ये जिवंत आहेत, त्यांच्या धर्मासह जिवंत आहेत. त्या देशातून मी आलो. त्याचा तिसरा मुद्दा होता, आजचा जो इराण-इराक भाग आहे तिथे जेव्हा रानटी टोळ्यांनी आक्रमणं केली, त्यांचा धर्म लुप्त करण्यासाठी, मारून टाकण्यासाठी, तेव्हा ते जगभरात सगळीकडे पळून गेले. ते एकाच देशात जिवंत राहिले. पारशी लोक जगात एकाच देशात जिवंत राहिले, तो भारत.
त्या देशातून मिळालं. कारण आम्ही असं म्हणतो माझा धर्म सत्य आहे, तसं इतरांचे धर्म सत्य आहेत असं म्हणणारा पृथ्वीच्या पाठीवरती जगामध्ये एकच विचार आहे, तो भारताचा विचार आहे. आम्ही त्याला वेदांत म्हणतो. आणि भावी जगाचा हाच धर्म असेल. कारण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो घंटानाद झाला, 10 घंटानाद झाला, तो जगातील सर्व धर्मवेडाची मृत्यू घंटा ठरो. कारण जगामध्ये आजवर जेवढा रक्तपात झालेला आहे तो माझाच धर्म खरं असं म्हणणाऱ्या लोकांमुळे झालाय. आणि हा विचार लवकरात लवकर संपला पाहिजे असं ते म्हणाले. आणि समोर बसलेले 6000 लोक उठून उभे राहिले आणि ते टाळ्यांचा कडकडाट करत राहिले. कारण ते पहिल्यांदाच ऐकत होते की जगामध्ये असा कुठला तरी विचार आहे जो असं म्हणतो की माझा धर्म सत्य आहे तसं इतरांचे धर्म सत्य आहेत असं म्हणणारा विचार अस्तित्वात आहे, हे ते पहिल्यांदाच ऐकत होते. म्हणूनच दुसऱ्या दिवशी शिकागो हेराल्डनी असं लिहिलं, ज्या देशामधून असे संन्यासी येतात त्या देशामध्ये ख्रिस्ती मिशनरी पाठवणं हा मूर्खपणा आहे. उलट असे संन्यासी जाजं भरभरून आम्ही आमच्या देशामध्ये मागवले पाहिजे. आणि संपूर्ण परिप्रेक्ष्य बदललं, पॅराडाईम शिफ्ट झालं. आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये नंतर ते 3.5 वर्ष त्यांची बहुतांश भाषणं ही चर्चमध्ये झालेली आहेत आणि युरोपमध्ये देखील झालेली आहेत. आणि आपलं कसं होतं की तिथे काहीतरी झालं तर आमच्या देशात छत्री ओढणारे आम्ही लोक, आमच्या देशातील एक 29 वर्षाचा तरुण आमच्या संस्कृतीचा झेंडा जगामध्ये फडकवतो, याचा आमच्या देशातल्या तरुणांमध्ये एक खूप आत्मविश्वास जागला. आणि या आत्मविश्वासामुळे असं झालं की आमच्या देशामधल्या स्वातंत्र्य लढ्याला एक मोठी गती मिळाली. स्वामी विवेकानंद यांच्याकडे जे जे तरुण जायचे त्या तरुणांना ते पहिल्यांदा विचारायचे, तुम्ही आनंदमठ वाचलाय का? तुम्ही आनंदमठ वाचला नसाल तर आनंदमठ वाचा. स्वामी विवेकानंद यांच्यावरती आनंदमठ या कादंबरीचा प्रचंड प्रभाव होता. फक्त स्वामी विवेकानंद नव्हे, आणखी कोणाकोणावरती आणि कसा प्रभाव होता तो आजपर्यंत कसा टिकून आहे दुर्दैवाने आपल्याला तो माहीत नाही, पण तो कसा होता. तर हा जो प्रभाव आहे आनंदमठचा. आणि जेव्हा लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये आग्रह केलेला 1902 मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंदांचा मृत्यू झाला, तेव्हा ते असं म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्याच्या आध्यात्मिक चळवळीचे पिता विवेकानंद होते आणि त्यांचा मृत्यू झाला. मी तर तुम्ही मला स्वातंत्र्य लढ्यातल्या कुठल्याही महापुरुषाचं नाव सांगा, मी तुम्हाला सांगू शकतो की ते स्वामी विवेकानंदांपासून कसं प्रेरित झाले. तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. पण मुद्दा हा आहे की स्वामी विवेकानंद हे आनंदमठपासून प्रेरित झाले होते. आणि तिथून ज्या सर्वधर्म परिषदेतल्या त्या जगप्रसिद्ध व्याख्यानानंतर आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी खूप वेगाने बदलल्या गेल्या. आणि 1903 1905 वंगभंग आंदोलन 2011 पर्यंत चाललं, 6 वर्ष चाललं. संपूर्ण देश खळबळून जागा झाला. आणि पंचम जॉर्जला जाहीर करावं लागलं की बंगालची फाळणी आम्ही रद्द केलेली आहे. तो भारतात आला आणि त्यांनी भारतीय लोकांना सांगितलं की सॉरी, आम्ही भारताची फाळणी म्हणजे बंगालची फाळणी रद्द केली आहे. हा त्याचा प्रभाव होता. पण याच्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ती अशी होती की 1906 मध्ये जेव्हा सलीमुल्लाच्या ध्यानात आलं की वंदे मातरममुळे खूप जोर पकडतोय, संपूर्ण देशभरामध्ये हे फैलावतोय, तर तेव्हा त्यांनी ढाक्यामध्ये एका चळवळीची स्थापना केली. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना त्यांनी केली 1906 मध्ये ढाक्यामध्ये. आणि नंतर झालं काय की हळूहळू करत तेव्हाच्या काँग्रेसमध्ये जे खरं तर देशभक्तीचं एक केंद्र बनलेलं होतं वंगभंग आंदोलनाने, पण नंतर असं झालं 1916च्या नंतर, खास करून लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर, की मुस्लिम लीग ह्याला काँग्रेस स्पर्धक मानू लागली. आणि मुसलमान समाज हा मुस्लिम लीगकडे जाऊ नये म्हणून मुस्लिमांच्या मागण्या आम्हीच मान्य करू, कुठल्याही लेवलला जाऊन मान्य करू, अशी भूमिका काँग्रेसने स्वीकारली. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1937 मध्ये ज्या वंदे मातरमनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ दिलं, एक प्रेरणा जागवली, त्याची हत्या करण्यापर्यंत ही जाऊन पोहोचली चळवळ. परंतु याच्यामध्ये काही आकडेवारी जर आपण पाहिली तर ती भीषणता किती होती पहा. 1937 मध्ये तेव्हा लोकसभा आणि विधानसभा आजच्या भाषेमध्ये तेव्हा निवडणुका झाल्या होत्या. मुस्लिम लीगला अक्षरशः काहीच मतदान झालं नाही, 8-10% देखील मतदान झालं नाही. काँग्रेसलाच लोकांनी मतदान केलं, मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा. परंतु तेव्हाच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने दुर्दैवाने जो जिहादी आहे, जो मजिहबी आहे, जो फुटीरतावादी आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो जिना आधी खूप देशभक्त होता माणूस, तो देखील नंतर खूप देशविघातक असा विचाराच्या प्रभावाखाली आला. आणि आपल्या देशामध्ये 1945-46 मध्ये लोकसभा आणि विधानसभा म्हणजे सेंट्रल असेंब्ली आणि स्टेट असेंब्लीच्या निवडणुका झाल्या.
तेव्हा सेंट्रल असेंब्लीला 130 जागा होत्या, म्हणजे आजच्या भाषेमध्ये लोकसभेच्या 130 जागा होत्या आणि सेंट्रल असेंब्लीच्या स्टेट असेंब्लीच्या जागा 1500 पेक्षा जास्त होत्या. आपल्याला हेही माहीत असू द्या की मोर्ले मिंटो आणि लखनौ करार ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये असं झालं होतं की ह्या ज्या 130 जागा होत्या, ह्या 130 जागांपैकी म्हणजे लोकसभेच्या 130 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. राखीव म्हणजे आजच्या पद्धतीने राखीव नव्हे, राखीव म्हणजे त्या मतदारसंघामध्ये फक्त मुस्लिम समाजच मतदान करेल असं ती राखीवची सिस्टीम होती. तेव्हा आजचा पाकिस्तान, आजचा बांगलादेश देखील भारताचाच भाग होता. आणि दुर्दैवाने पहा काय झालं, 30च्या 30 जागा मुस्लिम लीगच्या निवडून आल्या आणि त्यांना पडलेली मतांची जी टक्केवारी आहे ती 86% आहे आणि काँग्रेसला पडलेल्या मतांची संख्या 8 ते 12% आहे. म्हणजे असं त्याचा दुसरा अर्थ असा की ज्याला पाकिस्तानात जायचंच नव्हतं, जो महाराष्ट्रातला मुस्लिम होता, कर्नाटकातला होता, बिहारमधला होता, मध्य प्रदेशातला होता, त्याला तिकडे जायचंच नव्हतं, तरी पाकिस्तान पाहिजे म्हणून मतदान केलं. हे का झालं, कसं झालं हा स्वतंत्र विश्लेषणाचा विषय. फक्त हे आपल्याला माहीत असू द्या, हे वंदे मातरमची भावना जेव्हा पातळ झाली त्याचा तो परिणाम होता आणि त्याचा परिणाम असा झाला की जिनाला असं वाटायला लागलं की संपूर्ण मुसलमान पाकिस्तानच्या बाजूने म्हणजे माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांनी डायरेक्ट ॲक्शन पुकारलं. डायरेक्ट ॲक्शन म्हणजे दंगलीला सुरुवात. आणि इतिहासामध्ये याचे वेगळे वेगळे आकडे आहेत, पण सर्वसामान्यपणे असं मानलं जातं की 8 दिवसामध्ये 9 लाख लोकांची कत्तल करण्यात आली. तेव्हा आमच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी असं सांगितलं होतं, महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की माझ्या देहाचे 2 तुकडे पडतील परंतु मी माझ्या देशाचे तुकडे होऊ देणार नाही. परंतु दुर्दैवाने काँग्रेसने फाळणीला स्वीकारता दिली, आपल्या देशाचे तुकडे झाले. पण याच्यातला मूळ मुद्दा हा आहे, 1905ला जेव्हा देशाची फाळणी झाली नाही, एका स्टेटची फाळणी झाली नाही, एका स्टेटची प्रशासकीय फाळणी झाली, प्रशासकीय विभाजन झालं. त्या विरोधामध्ये 6 वर्ष आंदोलन चाललं आणि पंचम जॉर्जला भारतात येऊन ती फाळणी रद्द करावी लागली. 1947ला 7 दिवसामध्ये 8-9 लोकांना प्राणाला मुकावं लागलं, आपल्या देशाचे तुकडे पडले. एकही दिवसाचं आंदोलन झालं नाही, आम्ही आमच्या देशाचे तुकडे होऊ देणार नाही या पद्धतीने. का? याचं एकच कारण होतं, जी वंदे मातरमची जी भावना आहे, जी आमच्यामध्ये देशभक्ती जागवणारी जी भावना आहे, त्याच्याशी आम्ही तडजोड करायला शिकलेलो होतो. आम्हाला त्याच्यापेक्षा सत्ता ही जास्त महत्त्वाची वाटत होती. मी आपल्याला माहितीस्तव काही उदाहरणं देतो, तुम्ही गुगल करा, हे सगळे पुरावे उपलब्ध आहेत, तुम्हाला ते पुरावे भेटू शकतील. आमच्या देशामध्ये 2 केंद्रीय मंत्री असे झाले, त्यातला एक त्याचे जिना मोहम्मद अली जिनासोबत गुप्त पत्रव्यवहार पण होते, ते नंतर उघड झाले. त्यांनी असं म्हटलं होतं की, त्याचं नाव चौधरी, फर्स्ट नेम विसरलो मी, त्यांनी म्हटलं होतं की आसाम मी तुम्हाला सोन्याच्या तक्त्यामध्ये आणून देईन आणि तो आमच्या देशाचा केंद्रीय मंत्री होता. आणखीन एक माणूस असा होता ज्यांनी आमच्या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते, त्यांनी आपलं एक आत्मचरित्र लिहिलं. ते आत्मचरित्र लिहिल्यानंतर ओरिएंटल पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेशी करार केला की माझ्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी यातले 30 पानं पब्लिश करा, त्याच्या आधी फक्त उर्वरित चरित्र प्रकाशित करा. झालं असं की त्यांचं उर्वरित चरित्र प्रकाशित झालं. नंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घरातल्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली, आम्हाला ती 30 पानं पब्लिश करायची नाही आहेत म्हणून. का? त्यांना 30 पानं का लोकांच्या समोर यावं असं वाटत नव्हती. सुदैवाने कोर्टाने निकाल दिला की लेखकाची इच्छा होती, त्यांनी करार केलाय की माझ्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी हे पब्लिश व्हायला पाहिजे, म्हणून हे पब्लिश होईल असा निकाल कोर्टाने दिला. परंतु दुर्दैवाने तेव्हा सत्ताधीश असे होते की त्यांची इच्छा नव्हती की पब्लिश झालं तरी हे लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून पुस्तक तर प्रकाशित झालं पण ती 30 पानं कधीच पुढे आली नाहीत. परंतु सुदैवाने आता ती 30 पानं पुढे आहेत, उपलब्ध आहेत. तर आपण त्याच्यावरती थोडं धांडोळं घ्या आणि समजून घ्या की आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील हे सगळं कशा पद्धतीने पेनिट्रेट झालं असेल. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हा जो खरा इतिहास आहे, तो खरा इतिहास जो वंदे मातरमच्या इर्दगिर्द त्याच्या भोवती त्याच्याने प्रेरित असा इतिहास आहे, तो आजवर आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही हा इतिहास. मग पुढे काय झालं की आत्ता अलीकडच्या काळामध्ये, जसं की आत्ता या 2-4 महिन्यामध्ये वंदे मातरम हे पूर्णतः गायचं, ह्याचा जो निर्णय आहे ना, ह्या निर्णयाकडे आपण अशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की याचं जे काही महत्त्व आहे. आणि मग आपल्याला हे ध्यानात येईल की वंदे मातरम असेल, आनंद मोठा आहे, मग ह्याचा परिणाम कसा होतो पहा.
जसं की आता जगभरामध्ये अनेक गोष्टींवरती संशोधन होतं, रिसर्च होतं. तर जेव्हा तुमच्याकडे खूप विजिविषयी इच्छा असते, विजयी होण्याची इच्छा असते, खूप तुमच्या मनामध्ये तीव्र भावना असते, एक मोठा विचार करण्याची आणि आत्मविश्वास असतो, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत उतरतात. जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसतो तेव्हा काय होतं पहा. आत्मविश्वास जेव्हा आपल्यामध्ये नसतो तेव्हा बांगलादेश, आजचा जो बांगलादेश आहे, 50 वर्षापूर्वी तिथे हिंदू समाजाची लोकसंख्या ही 34% होती, त्याच्या आधी 37% होती. आता रेकॉर्डनुसार तिथे ती लोकसंख्या जी झाली आहे ना ती 7-8% याच्या होती. म्हणजे विजिविषयी वृत्ती नसल्याचा तो परिणाम आहे. इकडे पाकिस्तानात देखील ती स्थिती आहे. आणि भारतामध्ये आत्ता जर आपण नॅशनल परिप्रेक्षामधून जर बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गेल्या 1.5 महिन्यामध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री यांनी 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 15 वेळा एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. पण दुर्दैवाने ते काय बोलतायत हे आम्हा पत्रकार मंडळींना, विद्वान मंडळींना समजत नाही आहे. याचं कारण असं की आम्हाला वंदे मातरमचा खरा इतिहास माहीत नाही आहे. त्यात ते असं बोलतायत की लोकसंख्या, डेमोग्राफिक चेंज जो आहे, लोकसंख्येचं अनैसर्गिक जे संतुलन ढळतंय ना त्याच्याकडे आमचं लक्षच नाही आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक समिती नेमली आणि त्याच्यासाठी ते वारंवार स्टेटमेंट देत आहेत. आणि यासाठी फार लांब, म्हणजे जसं की पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरती 7 जिल्हे असे आहेत. मी म्हणतो नाही, तुम्ही एक अभ्यास म्हणून पहा करून की 1951 मध्ये सेन्सस जे आपलं जनगणना झाली होती, त्या जनगणनेमध्ये लोकसंख्येचं प्रमाण काय होतं, डेमोग्राफी काय होतं, कुठल्या समाजाचं, कुठल्या घटकाचं कसं किती प्रमाण होतं आणि आज काय प्रमाण आहे. तर तुम्हाला ध्यानात येईल जे बांगलादेशातून आलेले आहेत त्यांची संख्या 73% गेलेली. 73%. सीमावर्ती भागामध्ये हे किती भयावह असते ह्याचं जर आपल्याला कल्पना यायची असेल तर त्या ठिकाणी आपण एक चक्कर मारली, तिथं कधी आपण गेलो तर आपल्याला ध्यानात येईल. आसाममधली हीच स्थिती होती. सुदैवाने आता पश्चिम बंगालमध्ये सगळं हे तारांचं कुंपण वगैरे येऊ लागलं. पण विचारांची जी ताकद असते, विचारांची जी शक्ती असते ती कसं प्रस्फुटित होत असते याच्याकडे आता आपण थोडं बोलूया. देशासाठी प्राणही द्यायला तयार आहे, संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण करायचं आहे, संघटितरित्या काम करायचं आहे, स्वतःला शिस्त लावून घ्यायचं आहे आणि प्रसंगी घरापासून दूर राहायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आनंदमठ या कादंबरीमध्ये प्रत्यक्षामध्ये मांडलेलं आहे. आणि हा 8-9 वर्षाचा मुलगा ज्याला वंदे मातरम म्हटल्यामुळे शाळेतून बाहेर काढण्यात आलं होतं, त्यांनी काय केलं, आपल्या पुढील शिक्षणासाठी बंगाल गाठली, कलकत्ता गाठली. डॉक्टर हेडगेवार हे 1909 मध्ये 9 आणि 10च्या सुमारास ते कलकत्त्याला पोहोचले आणि कलकत्त्यामध्ये अनुशीलन समिती नावाची एक गुप्त संघटना तेव्हा काम करत होती, जी वंदे मातरमपासून प्रेरित होती, आनंदमठपासून प्रेरित होती. आणि त्या संघटनेमध्ये हे सहभागी झाले आणि 1916 पर्यंत ते तिथे राहिले कलकत्त्यामध्ये. हा संदर्भ आपण जर ध्यानात घेतलो तर आज आपल्याला हे ध्यानात येईल की ज्याला प्रचारक सिस्टीम म्हणतात, की देशासाठी संपूर्ण आयुष्य आपण वाहिलं पाहिजे, दिलं पाहिजे, ही जी संकल्पना आहे ती संकल्पना दुसऱ्या तिसऱ्या कुठून नाही आहे, तर त्याची जी प्रेरणा आहे ना ती आनंदमठ आहे. आनंदमठमधूनच प्रचारक व्यवस्था, हे सेवावर्तीची व्यवस्था, देशासाठी काही काळ आपण आपल्या आयुष्यातलं दिलं पाहिजे, ही जी व्यवस्था आहे ना ती त्यातून, त्या विचारांमधून हे पुढे आलेली आहे. आणि म्हणून आज सुदैवाने आपल्या देशामध्ये खूप सकारात्मक असे बदल घडत आहेत. आणि त्या बदलामध्ये स्वामी विवेकानंद यांचं एक वचन आवर्जून आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. ते खूप प्रभावी आणि खूप विजयी असा विचार करणारे महापुरुष होते. ते असं म्हणतात, मी भविष्यात डोकावून पाहत नाही, मला तसं करण्याची आवश्यकता सुद्धा नाही, परंतु मी एक दृश्य माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय, ते म्हणजे ही भारत माता पुन्हा एकदा आपल्या पूर्व वैभवानिशी जगासमोर येते. चला आपण तिचं शांती मंत्रांनी स्वागत करूया. हा जो त्यांचा विजयी आत्मविश्वास आहे. आणि हे कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं इत्थंभूत वर्णन त्यांनी भारतीय व्याख्याने, कोलंबो टू अल्मोरा हे नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये भारतीय तरुणांना स्वामी विवेकानंदांनी जे भाषणं दिली त्यांच्यासमोर, ह्या सगळ्याचं रोडमॅप हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि जे तरुण आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांना मी सुचवेल की खास करून आपण ते भारतीय व्याख्यानं आपल्या वाचनात असू द्या. आनंदमठ पुस्तक तर आपल्या संग्रही असलंच पाहिजे, जे स्वामी विवेकानंद म्हणतात की हे प्रत्येक घराघरापर्यंत हे पोचलं पाहिजे.
तर हे जे सकारात्मक विचार आहेत, हे सकारात्मक विचारच आपलं जीवन घडवत असतात आणि हे जीवन कसं घडवतात याचे एक 2-4 उदाहरणं सांगून मी माझ्या समारोपाकडे वळतो. एक 11 वर्षाचा मुलगा खूप विचार करत होता, त्याला खूप मनामध्ये प्रश्न होती आणि त्या प्रश्नामधून त्याला स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांशी परिचय झाला आणि त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात असं त्याला वाटलं आणि तो घरात कोणाला न सांगता घराच्या बाहेर पडला, उत्तर भारतामध्ये गेला, सगळीकडे फिरला. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं असं की विवेकानंद आपल्याला कोणी सांगत नाही आहे. तो परत घरी आला, त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहिलं आहे, ते उपलब्ध आहे. त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये की माझ्यावरती स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचा फार मोठा प्रभाव आहे. माझ्या जीवामध्ये जीव अशापर्यंत मी याच मार्गाने वाटचाल करेन. आणि तो 11 वर्षाचा मुलगा जो पुढे फार मोठा झाला त्याला जग नेताजी सुभाषचंद्र बोस नावाने ओळखते. अजून एक आहे, आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी जेव्हा होत्या तेव्हा त्यांनी युनायटेड नेशनच्या मीटिंगला गेल्या होत्या. तिथं असं सांगण्यात आलं कुठल्याही देशाचं भविष्य जे असतं ते तिथल्या तरुणांवरती असतं. तर प्रत्येक देशाला एक तरुण आयकॉन असला पाहिजे, तसं प्रत्येक देशाने तसं तरुणाच्या समोर त्याला सादर केलं पाहिजे. त्या भारतात आल्यानंतर एक समिती गठीत केली आणि त्या समितीने 6 महिने अभ्यास करून काही नावं काढली. त्यातलं एक नाव असं होतं की ज्याच्यावरती समितीतल्या सगळ्यांचंच एकमत होतं. ते नाव अर्थात स्वामी विवेकानंद यांचं होतं. आणि दरम्यानच्या काळात त्यांची हत्या झाली आणि राजीव गांधी हे पंतप्रधान म्हणून निवडून आले. आणि राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी एक काम केलं, ते म्हणजे दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच्यानंतर काही वर्षांनी एक 17 वर्षाचा तरुण तो विवेकानंदांच्या विचारांनी खूप प्रभावित झाला. त्याला असं वाटलं की मी देखील तसंच काम केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एका रामकृष्ण मठामध्ये गेला. त्यांनी सांगितलं, 3 वेळा गेल्यानंतर त्यांनी 3 वेळा त्याला नकार दिला. त्या शेवटी त्यांनी स्वामी माधवानंद असं नाव लिहून बेलूर मठ जे कलकत्त्यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर तिथं पाठवून दिलं. ते चिठ्ठी बघून स्वामी माधवानंद असं म्हणाले, त्याला 3 दिवस थांबून घेतले. त्याला सांगितलं की बाळा तू जे काम करते ना तेच कर, तुला संन्यासी व्हायची आवश्यकता नाही. तो हिरमुजला आणि हिमालयात 2 वर्ष निघून गेला. नंतर परत आला घरी आणि जो आधी काम करत होता तोच करू लागला. त्याच्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी तो परत बेलूर मठात गेला. जे पहिल्या मठामध्ये त्यांनी ज्यांना भेटलं होतं ना ते तेव्हा 93 वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी त्यांना असं म्हटलं, 2013 टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी छापून आली आहे. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही म्हटल्यामुळेच मी संन्यासी बनलो नाही, कदाचित उद्या ह्या देशाचं नेतृत्व माझ्यावरती येण्याची शक्यता आहे. तसं जर झालं तर त्याचं सगळं श्रेय तुम्हालाच असेल. तुम्हाला आता कळलं असेल, ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, त्यांचं नाव नरेंद्र मोदी होतं. की जे स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झाले. स्वामी विवेकानंद असतील, आनंद मठ असेल, बंकिमचंद्र असतील, सावरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे जे महापुरुष आहेत त्यांचे जे विचार आहेत त्या सगळ्या विचार आजच्या काळामध्ये आपण काळाशी सुसंगत पद्धतीने कसं आत्मसात करून कसं पुढे जाऊ शकतो. आणि हे जात असताना एक गोष्ट ज्याच्याकडे दुर्लक्ष झालं की सगळ्या अधोगतीचं आणि सगळ्या समस्यांचं मूळ ते आहे. हे कारण असं आहे की स्वामी विवेकानंद एकदा असं म्हणाले होते, एखाद्या माणसाला ध्येय असेल, त्याच्यासमोर ध्येय असेल तर तो 100 चुका करेल. जर त्याच्या समोरून तुम्ही ध्येय काढून घेतलं तर तो 10,000 चुका करेल. ते दुसऱ्या वाक्यात असं म्हणाले की एखाद्या माणूस त्याला ध्येय नसेल तर तो 10,000 चुका करेल, त्याला ध्येय दिलं तर तो 100 चुका करेल. तर माणसाला ध्येय असलं पाहिजे. तर ध्येय काय असलं पाहिजे याच्याबद्दल एक सॅम्युअल हंटिंग्टन नावाचा विचारवंत, त्यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाचं पुस्तक लिहिलं. तो असं म्हणाला की 3रं महायुद्ध होणार नाही, 3रं महायुद्ध झालं तर 4थ्या महायुद्धामध्ये एकमेकांना दगड फेकून मारावे लागतील. पण त्यांनी म्हटलं शेवटी असं होणार नाही, कारण भारत अजून जिवंत आहे. कारण भारताचा जो विचार आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. 2006 मध्ये जपानचे पंतप्रधान जे सगळ्यात तरुण पंतप्रधान होते अबे शिंझो, ते भारतात आले होते. ते भारताच्या संयुक्त सभेला, लोकसभा आणि राज्यसभेला त्यांनी संबोधित केलं. त्यांचं संपूर्ण भाषण जपान सरकारच्या दूतावासाच्या वेबसाईटवर आजही उपलब्ध आहे. ते असं म्हणाले, मी जपानचा पंतप्रधान या नात्याने तुम्हाला भारतीय लोकांना धन्यवाद देतोय, कारण जपानची जी प्रगती झाली ती तेन्सिन ओकाकुरा या नावाच्या विचारवंतामुळे. तेन्सिन ओकाकुरा यांना आम्ही जपानचे शिल्पकार मानतो. आणि तेन्सिन ओकाकुरा असं म्हणतात की भारतातून एक संन्यासी अमेरिकेला जात असताना जपानमध्ये थांबले होते. मी त्याच्या सानिध्यात आलो आणि माझं जीवन बदलून गेलं. ते विवेकानंद होते आणि त्यांच्यामुळे तेन्सिन ओकाकुरा, त्यांच्यामुळे जपान, म्हणून मी जपानचा पंतप्रधान या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो.
आणि ते आपल्या भाषणाचं त्याचं टायटल असं आहे, 2 महासागरांचा संगम, म्हणजे पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यांचा संगम व्हायला पाहिजे. त्यांनी त्याच्यात असं मांडलं की भारताचा थेट प्रभाव असलेली जगामध्ये 18 देश आहेत. ह्या 18 देशांनी भारताचा जो विचार आहे, जो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे, तो विचार घेऊन आम्ही जगाच्या समोर गेलं पाहिजे आणि यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे. आणि सुदैवाने 2015च्या सप्टेंबर महिन्यामध्ये जपानचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान आणि 18 देशांचे परराष्ट्र मंत्री यांनी मिळून दिल्लीमध्ये एक संमेलन झालं, जे परिचयामध्ये सांगितलं, हिंदू बौद्ध संमेलन जे भरलं होतं दिल्लीमध्ये. तर त्याचा मूळ उद्देशच हा होता की जगासमोर आमचा विचार हा ताकदीने आला पाहिजे. कारण स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं, पुढील 500 वर्ष तुम्ही सगळे देवी देवतांना एका गाठोड्यात बांधून माळावरती नेऊन ठेवला तरी हरकत नाही, परंतु तुमची एकच दैवत असू द्या, एकच देवता असू द्या, ते म्हणजे तुमचं राष्ट्र होय. तर आपल्यासमोर स्वामी विवेकानंदांनी एक ध्येय ठेवलं आहे, ते म्हणजे बलशाली भारत, जगद्गुरू भारत. कारण असं उच्च ध्येय असेल तर छोट्या छोट्या गोष्टी अशा सहजगत्या पूर्ण होऊ शकतात. आणि स्वामी विवेकानंदांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भारताचा विचार कसा आहे, तर पहाटेच्या वेळी गवतावरती दवबिंदू पसरतं. एक शाणा माणूस बसला की दवबिंदू कसं पसरतं बघण्यासाठी म्हणून, तर रात्रभर बसला, त्याला दिसलं नाही. पहाट झाली, सूर्योदय झाला आणि चकाकलं, तेव्हा ते जाणत आलं की अरे हे दवबिंदू पडून गेलेला आहे. तर स्वामी विवेकानंद म्हणतात, भारताचा विचार जो आहे, जो हिंदू धर्माचा विचार आहे, जो वेदांताचा विचार आहे, तो असा हळूवार पद्धतीने पसरत जाणारा आहे. भारताने कधीही तलवार घेऊन आपल्या विचारांचा प्रसार केला नाही. आणि आत्ता जर आपण पाहिलं की जे आनंदमठमधून, आनंदमठचं शेवट जे आहे ते असं आहे, पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपल्या देशाचे तुकडे होऊ शकतात, हे सगळ्यात आधी कोणी ओळखलं होतं, त्या महापुरुषाचं नाव बंकिमचंद्र होतं. आनंदमठचं शेवट त्यांनी त्याच पद्धतीने केलेलं आहे. ते असं म्हणतात, त्यांनी शत्रुबोध जो आहे, आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याला शत्रूचा बोध नाही आहे, शत्रू कोण असतो हे आम्हाला समजत नाही आहे, त्याची समज नाही आहे. तर त्यांनी त्या ग्रंथाच्या शेवटी, आनंदमठच्या शेवटी आता शेवट असा केलेला आहे की आमच्याकडे आत्मज्ञान पुरेसं आहे, पुरेपूर आहे, ओतप्रोत आहे, परंतु जोवर तुमच्याकडे भौतिक ज्ञानाचा उणीव आहे तोवर तुम्ही आत्मज्ञानाचा उपयोग करू शकत नाही, जगावरती त्याचा शून्य प्रभाव होतो. म्हणून सुदैवाने आता ब्रिटिशांचं शासन व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे. तर ब्रिटिशांची शासन व्यवस्था असल्यामुळे आता ब्रिटिशांना तुम्ही लगेच हाकलून लावू नका. ब्रिटिशांच्याकडून त्यांचे जे आधुनिक औद्योगिक हे सगळे जे ज्ञान आहे, भौतिक ज्ञान आहे, ते सगळं ज्ञान आपण मिळवूया. आणि जेव्हा आम्ही भौतिक ज्ञान पुरेपूर मिळवू तेव्हा आपण ब्रिटिशांना कुठल्याही क्षणी आपण बाहेर हाकलू. परंतु त्याच्या आधी जर आम्ही त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता तर पुन्हा त्याच्या आधीची मुघल सत्ता, जिहादी सत्ता, मजहबी सत्ता आमच्या बोकांडी बसली असती आणि ते आमच्या देशासाठी जास्त घातक आहे. हे ज्यांनी पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये सांगितलं त्या महापुरुषाचं नाव बंकिमचंद्र. आणि वंदे मातरम आणि आनंदमठला विरोध करणारे का करतात याचं हे कारण आहे की त्यांनी देशाचे तुकड्या करणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ओळखण्याची बुद्धी दिली, दृष्टी दिली. आणि ही दृष्टी जर आपण स्वीकारली आणि शत्रुबोध जो आहे, आमचा शत्रू कोण आहे हे इतिहासाच्या परिप्रेक्षामध्ये जर आपण पाहायला शिकलो तर बंकिमचंद्रांना जे हवं अपेक्षित आहे त्या दिशेने आपण चालू. आणि बंकिमचंद्रांच्या साहित्याचा जो आत्मा आहे तो हाच आहे, वंदे मातरम या शब्दाचा आत्मा आहे तो हाच आहे. आणि आज आपण या वंदे मातरमच्या इतिहासाकडे खूप शांत चित्ताने ऐकलात. मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. यूज नको मध्ये जितेश, अरे यूज नको, डायरेक्ट तिला ते माईक तिच्या लावतो. वंदे मातरम होणार म्हणून संपूर्ण वंदे मातरम गीत होईल, मगच कार्यक्रमाची सांगता होईल. रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. आज इथे विशेष करून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आज इथे शालेय विद्यार्थी भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत. ज्या वयात त्यांना आपल्याला घडवायची गरज असते त्या वयाच्या विद्यार्थी आज इथं आवर्जून उपस्थित, त्याबद्दल त्यांचे एकदम मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमात देवेंद्रजी कोटे देखील इथे उपस्थित होते. त्यांना पुढे येण्याची विनंती केली होती पण ते कार्यक्रमात व्याख्यानात व्यत्यय नको म्हणून त्यांनी आपल्या सामान्य ह्याच्याप्रमाणे मागूनच त्यांनी याचा व्याख्यानाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यानंतर शिल्पा जिरांकलगी यांना विनंती करतो की त्या संपूर्ण वंदे मातरम किंवा समोर ठेवून नुसतं चालतंय, समोर ठेवलं तरी चालेल. सिद्धाराम
शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं तुल्यकुसुमिता द्रुमकलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि गंधा करगलविनाद कराले कोटि कोटि तुझे हृदय करवाले अबला के नमाय खबरे बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरम् वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिद्धी तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारी प्रतिमा घड़ी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी